नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवूया आपल्या पूर्वजांसाठी नैवेद्य थाळी. आता पितृपक्ष चालू आहेत, आपण पितराचं जेवण कसं बनवायचं ते बघूया. आमच्या नाशिकमध्ये असं जेवण बनवतात. तिथं सगळ्यात पहिले मी गहू भिजत टाकले, त्याच्यानंतर हरभऱ्याची आणि मुगाची डाळ भिजत टाकलेली. ही डाळ 1 तास भिजायची आणि गहू हे 5 ते 6 घंटे भिजवायचे. त्याच्यानंतर मी कॉफी आणि खारी खातो. त्याच्यानंतर माझा ब्रेकफास्ट करतो. कांदे पोहे होते ब्रेकफास्टमध्ये. तर आपण जे गहू 5-6 घंटे भिजवले त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं, असं जाडसर दळून घ्यायचं याला आणि याला साईडला ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये एका भांड्यात काढून ह्याच्यात पाणी डबल ॲड करायचे. जेवढे गहू होते त्याच्या डबल पाणी ॲड करायचं आहे. आता इथे मी तुरीची डाळ धुवून घेतली, कुकरमध्ये सगळं एकखट्टी लावतोय. आता गहू पण लावले मी ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी भातही लावून घेतला आहे कुकरमध्ये आणि त्याच्यात साथ मी हरभऱ्याची डाळ पण लावली आणि आता ही 6 ते 7 शिट्ट्या घेतल्या मी कुकरला. आपलं हे रेडी आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण बनवूया मेथीची भाजी. तेल गरम झाल्यावर जिरं टाकायचं आहे, त्याच्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या. त्याच्यानंतर एका साईडला थोडा 15 ते 20 मिनटं मुगाची डाळ भिजत ठेवायची आणि ही आपली जी मेथी आहे ती ह्याच्यात ॲड करायची. त्याच्यानंतर मुगाची डाळ सगळ्यात शेवटी ॲड करायची आणि ह्याला चांगले 10 मिनटं शिजवून द्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपली ही मेथीची भाजी रेडी आहे. इन्स्टंट अशी मेथीची भाजी आपण तयार केलेली आहे. आता आपला कुकर रेडी आहे, तर भातही आपला रेडी झालेला आहे. एका साईडला आपलं वरण करून घेऊया. त्याच्यात हिंग, हळदी, स्वादानुसार नमक आणि थोडासा गूळ टाकायचा आणि चांगलं फेटून घ्यायचं. ह्याला चांगल्या प्रकारे घोटीने घोटून घ्यायचं आहे आणि आता ह्याला चांगली एक उकळ आणायची गॅसवरती. परत थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ह्याला चांगली उकळ काढून घ्यायची. तर आपलं हे महाराष्ट्रीयन स्पेशल सिम्पलचं साधंसं वरण रेडी आहे मित्रांनो. आता बनवूया आपण गव्हाची खीर. तर आपण जो कुकरला लावून घेतलेला गहू होता, आता हा चांगल्या प्रकारे शिजलेला. आता एका पॅनमध्ये याला काढून घ्यायचं. त्याच्यानंतर चवीनुसार याच्यात गूळ ॲड करायचा आहे आणि थोडंसं तूपही ॲड करू शकता पहिले. तर त्याच्यानंतर थोडं पाणी टाकायचं ह्याच्यात आणि चांगल्या प्रकारे याला शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर पावडर ऊपर से टाकायची, ड्रायफ्रूट पावडर टाकायची वरनं आणि ड्रायफ्रूट टाकायचे. तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट लगेगा बिकॉज ॲड करा आणि याला चांगलं पहिले भिगोया. उसके बाद कुकर में पकाया. ऑलरेडी आपण कुकरमध्ये शिजवलेले, त्यामुळे जास्त शिजवायचं नाही. 5 से 7 मिनिट इनफ आहे. कर्नाटक में झाकायचं, शिजवायचं, हलवायचं. पक्ष में हमारे यासाठी अक्सर बनी करती, इसलिए हमने आज बनाई थी रेडी आहे. तर याला कर्नाटकामध्ये काही भागामध्ये हुग्गी बोलतात, चने की डाल काय बोलतात, चने की डाल साइड में निकाला. अपन बाद मसाला बनाएंगे जिसमें हमने डाला था ये कोकोनट. त्याच्यानंतर आता आपण गरम मसाला घ्यायचा आहे. बाद थोडासा गरम मसाला, कांदा घ्यायचा आणि सगळं हल्दी, काला मसाला, लाल मिर्च पावडर, ह्याच्यात जिरे टाकायचे, मसाला यूज करेंगे, काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला आणि मिर्च पावडर ऑयल डालेंगे, तयार हम डालेंगे राई. आता तेल गरम करायचं, डालेंगे करी पत्ता, कटाची आमटी, तेलामध्ये डालेंगे, टाकाने मसाला बनाया था वो डालेंगे, टाकायचा है उसको आणि जो अपन मसाला वाटके बाद हमने चने की दाल की भी पेस्ट बना लेंगे. चांगलं मसाला अच्छे से भाजायचं. में चने की दाल, हरभऱ्याची डाळ मिक्सर मध्ये बारीक करून घेतली. उसके बाद हम इस चांगलं सारा पानी ऐड करेंगे. आपको जितना पतला चाहिए याला आपण चांगलं इसमें पानी डालने के बाद त्याच्यानंतर ऐड करेंगे पानी ऐड करायचं. थोड़ा गुड़ और स्वादानुसार त्यानुसार. अभी इसमें हम डालेंगे ढेर सारा धनिया पत्ता, टाकायचा. अच्छे से उबाल लेना. कम से कम ये आमटी याच्यात ऐड करायची आणि चांगलं उबालना है. तो हमारी महाराष्ट्र स्पेशल कटाची आमटी रेडी आहे. तुम्ही जर त्योहार में या कुछ भी फंक्शन हो तो ये महाराष्ट्र में स्पेशल आमटी और पुरणपोली बनती है. तो ये वही वाली आमटी जो ऑथेंटिक कटाची आमटी बोला जाता है महाराष्ट्र लोग अदूर खाते हैं. उसके बाद हम ये जो दाल बेकर आमच्या नाचणी चने की बनवली दाल इसको अच्छे से पीस लेंगे. इसमें हम दोन प्रकारच्या डाळी, हरी मिर्च डालेंगे बड़े बनवतात बैटर में और बाकी पूरा दाल नॉर्मल हम पीस लेंगे. अंदर हम पीस लेंगे, उसमें हम एक पेस्ट डालेंगे, हरा धनिया, स्वादानुसार नमक और थोड़ा सा इनो डाल के इसको अच्छे से फेंट लेंगे और ऐड करके हम पकोड़े बना लेंगे. चांगली पेटून घ्यायचं. इसका मान होता है चांगलं गरम तेलामध्ये तळून घ्यायचं. हमारे इधर मेंदू वडे हम बना लेंगे. आप इसको किसी भी शेप में बना सकते हैं. मेंदू वडे की शेप में भी इसको बना सकते हैं. वडे बोलतात आमच्या इकडे याला. उसके बाद हम तुम्ही फ्राय आकारा पाहिजे पहिले आकारामध्ये तुम्ही तळून निकालली थी. उसके बाद तळून निघालेली आहे का पापड निकाल लिया था. तो हमारा नैवेद्य रेडी है. शाद का नैवेद्य थाली रेडी आहे. रेसिपी कैसी लगी इंस्टेंट वाली रेसिपी है. तो यहाँ पे मेरी माँ है, भाई है, मेरे दादा और दादी है. दोस्तों आणि कमेंट करने माझी आई आहे, भाऊ आहे, माझे आजी आजोबा आहेत, यांच्यासाठी मी नैवेद्य बनवलेला.